प्रकार किंवा वाङ्मय प्रकार संकल्पना असं एक शीर्षक आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून आपणाला आता विचार करायचा आहे. मी आधीच्या तासाला सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि तिथून मग आपल्याला पुढे जायचं आहे. साहित्याचे किंवा वाङ्मयाचे जे प्रकार आहेत या प्रकाराच्या अनुषंगानं काही उदाहरणं आपण लक्षात ठेवली पाहिजेत. मी पेड्याचं जे उदाहरण सांगितलं होतं, काही पेढे गोल, काही पेढे लंबुळके, काही पेढे गोटीसारखे गोल, काही कॅरमच्या गोट सारखे गोल. लेखक साहित्यिक त्याला आलेला अनुभव स्वतःचा असेल नाही तर जगाचा अनुभव तो स्वतः बनवून तो सांगत असेल, आशय व्यक्त करत असेल. तो त्याचा अनुभव जेव्हा काव्यात्मक पातळीवर बनतो तेव्हा त्याची कविता तो लिही. कथनात्मक पातळीवरचा असेल तर ते कथा किंवा कादंबरी लिही. आणि तो त्याला जर संवादाला प्राधान्य द्यायचं असेल तर मग ते नाटकांच्या रूपाने. पण सैद्धांतिक पातळीवर जर विचार केला तर वाङ्मय प्रकारांची संकल्पना ही एक व्यवस्थात्मक संकल्पना हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण कोणत्याही वाङ्मयीन व्यवहारामागे एक लेखक असतो, वाचक असतो आणि तिसरा टीकाकार म्हणजे समीक्षक असतो. म्हणजेच काय असतं, सर्जन निर्माण करतो तो, अभिरुची आस्वाद घेतो तो वाचक, आणि समीक्षा. या तिघांच्या मधला परस्पर संबंध जो आहे का नाही, सुप्त असेल किंवा मग तो उघड असेल, तो व्यक्त होत असतो. हा संबंध आपल्याला दिसत असतो. आणि ह्या म्हणजे लेखक, वाचक आणि समीक्षक हे लक्षात ठेवा, किंवा लेखन, वाचन आणि समीक्षण याच्यातलं जे परस्पर संबंध आहेत, या संबंधांची किंवा या परस्पर संबंधांच्या व्यवहाराची जी व्यवस्था असते ती व्यवस्था लावण्यासाठी ज्या अनेक संकल्पना वापरल्या जातात त्यापैकी ही एक संकल्पना आहे वाङ्मय प्रकार. आता ही जी संकल्पना आहे वर्गीकरणाच्या तत्वावर आधारलेली आणि सैद्धांतिक समीक्षा, ह्या दोन गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. आता उपयोजित समीक्षा देखील गोंधळ निर्माण करणारी. आता काही अभ्यासक आहेत, क्रोचे सारखा सौंदर्यशास्त्राचा अभ्यासक आहे, यानं अभ्यास करत असताना असं सांगितलेलं आहे की वाङ्मय प्रकारातील जे भेद आहेत ते भेद नष्ट करून मग त्याचं वर्गीकरण केलं पाहिजे असा तो म्हणतो. काही समीक्षक वाङ्मय प्रकाराच्या घाटाची संकल्पना मांडतात आणि ही संकल्पना मांडत असताना त्यांना असं वाटतं की ललित कृतीच्या चैतन्याला बाधा येणार नाही अशी तांत्रिक मांडणी वाङ्मय प्रकाराच्या संकल्पनेविषयी तो मांडतात. आणि म्हणून जी अभिव्यक्ती व्यक्त करतात लेखक, साहित्यिक, ती अभिव्यक्ती, त्या अभिव्यक्तीचा आशयाशी जो संबंध असतो तो संबंध शोधता आला पाहिजे. परंतु वाङ्मय प्रकाराच्या संकल्पनेच्या संदर्भात असं होणार नाही असं काही अभ्यासक म्हणतात. मर्ढेकर हे देखील सौंदर्यशास्त्राचे आणि समीक्षक आहेत खूप मोठे. त्यांनीही काही या संदर्भात भूमिका मांडली. त्यांनी एक ललित वाङ्मय कृतीचा घाट नावाचा एक लेख लिहिला 1940 साली. त्याच्यामध्ये त्यांनी ह्या गोष्टी मांडल्या. अलीकडच्या काळामध्ये गंगाधर गाडवे हे एक समीक्षक आहेत. त्यांनी प्रतिभेच्या सहवासात नावाचा एक लेख लिहिला आणि त्या नावाचा ग्रंथ देखील नंतर लिहिला. तर त्यांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये वाङ्मय प्रकाराच्या वर्गीकरणाच्या दृष्टिकोनातून काही शंका निर्माण केलेल्या आहेत. मग मर्ढेकर, गंगाधर गाडगीळ, क्रोचे अशा सगळ्यांचा विचार जर केला तर आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की वाङ्मय प्रकाराची ही जी संकल्पना जर वापरायची असेल आणि ती वापरायचं ठरवलं असेल आपण, तर वाङ्मय प्रकारच्या
वर्गीकरणासाठी किंवा ह्या संकल्पनेच्या संदर्भानं कोणत्या तत्वाचा आधार घ्यायचा आहे हा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. आणि म्हणून वाङ्मय प्रकाराच्या संदर्भात त्याची मांडणी करीत असताना काही तत्व आपल्या लक्षात घ्यावे लागतात. काही वेगवेगळे अभ्यासक आहेत, पण त्या सगळ्याच अभ्यासकांचा मी काही तुम्हाला इथं सिगमंड फ्राईड आहेत, प्रिस्कॉट आहेत, हे सगळे पाश्चात्य विचारवंत आहेत. त्यांनी देखील वाङ्मय प्रकाराच्या संदर्भानं अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. वाङ्मय प्रकाराची संकल्पना मांडताना केवळ प्रकारभेद हा काटेकोरपणे शब्दप्रयोग वापरून भेद करता येणार नाही म्हणतात. प्रकार तर कारण कवितेकडे झुकणारी कथा देखील असते एखादी, ती तलावातले चांदणेसारखी, किंवा नाट्यात्मक अनुभवाची कविता देखील असते नारायण सुर्वेंची एखादी, किंवा एखादी लघु कादंबरी सावित्री ही, किंवा महाकाव्य सदृश्य कादंबरी वॉर अँड पीस ही समीक्षात्मक शब्दप्रयोग आपण जरी करत असलो, ह्या सगळ्या गोष्टी प्रकार म्हणून जर एकदा वेगळं काढलं तर त्याच्यामध्ये जर कविता असेल त्याच्यात एखादी कथाही असते छोटीशी. तुकारामांचा अभंग आहे, एका उंच वृक्षावरी व्याले दोन पक्षी आला दुराचारी पारधितो. म्हणजे त्यांची ही कविता आहे, पण ही कथा आहे त्याच्यातून सांगितलेली. उंच वृक्षावर कोणीतरी दोन पक्षी आपले अंड पिलांना जन्म त्या अंडे उभवत आहे, एक पक्षीनी, पक्षी आणि पक्षीणी, नर आणि मादी. ते पिलांना म्हणजे अंडे दिलेले पिलांना, त्या अंड्यांना उभवण्यासाठी, पिलं बाहेर काढण्यासाठी ते बसलेले. तितक्यामध्ये कोणीतरी पारधी आला आणि त्यांना असा पक्ष्यांकडे बघून बाण जोडला. आता पक्ष्यांना उडून जायचंही कळेना, कारण त्यानं वरतून भैर ससाना एक त्याच्या जवळचा सोडून दिला. एक शिकार करणारा पक्षी असतो भैर ससाना, तो वृक्षाच्या वरून आहे आणि खालून पारद्यानं बाण जोडलेला. काय करावं? तितक्यामध्ये त्या पक्ष्यांनी धावा केला परमेश्वराचा, आणि ते म्हणू लागले की हे परमेश्वरा, आता आमचं रक्षण कर, तुझ्याशिवाय रक्षण करता कोण आहे आमचा? तेव्हा मग त्या परमेश्वराने, तुकाराम असं लिहितात बरं का त्या अभंगामध्ये, कविता आहे अभंग, की त्या परमेश्वराने विचार केला की आपण जर सिंह झालो आणि पारद्याला खाल्लं तर, त्याला त्याचं ढेंडाळा बाहेर काढलं तर, त्याचं डोकं धरलं तर, हे शक्य आहे. पण पक्षी कशी वाचतील? कारण वरती भैर ससा नाही ना. मग देवाला असं वाटलं की बरं ठीक आहे, आपण काय करावं, गरुडाचं रूप घ्यावं आणि गरुड होऊन त्या पक्षाला झडप घालून मारून टाकावं. पण पारधी खालून बाण मारेल ना. मग परमेश्वराने का क्षणाचाही विलंब केला नाही आणि त्यानं कशाचं रूप घेतलं परमेश्वरानं, कारण परमेश्वराला यायचं तसे 4 हात घेऊन तर त्याला सांभाळ करता येणार नाही पक्षाचा. त्याला कशाचं तरी पशु पक्षी मानव प्राणी कुणाचं तरी रूप घ्यावं लागेल, त्यांना सोडवावं लागेल. आणि मग त्याने परमेश्वराने सापाचं रूप घेतलं. बघा आता सापाचं रूप घेतलं आणि तो काय केला, साप असा सरपटत आला, पारध्यानं बाण लावलेला आहे पक्ष्यांना मारण्यासाठी. त्या सापाचं रूप घेऊन परमेश्वराला सरपटत आणि पारध्याला कचकन त्याच्या पायाला चावा घेतला. चावा घेतल्याबरोबर पारध्याचा बाण सुटून गेला आणि पायाकडे बघायला लागला. बाण सुटला तो ते नेम लागला भैर ससाण्याला, त्याचाच पक्षी तो शिकारी करणार. भैर ससाण्याला तो बाण लागला आणि भैर ससाणा गतप्राण झाला. पारधी खाली साप चावल्यामुळे मेला आणि एका क्षणामध्ये परमेश्वरानं त्या पक्ष्यांची सोडवणूक केली. ही आहे कथा, पण ती सांगितल्या कवितेत. मग तुम्ही वाङ्मयाचे प्रकार जर काटेकोरपणे पालन केले तर मग ही कविता आहे रचनेच्या दृष्टीनं, आशयाच्या दृष्टीने तर कथा आहे. म्हणून याचाच अर्थ असा आहे की वाङ्मय प्रकाराची संकल्पना ही प्रकारभेद आणि प्रमाणभेद
या दोन निकषांना सामावून घेणारी असली पाहिजे. केवळ तुम्ही जर प्रकारभेद मानत असाल, वाङ्मयाचे प्रकार नुसते करत असाल, तर मग ते आशयाच्या दृष्टीने करायचे का रचनेच्या दृष्टीने करायचे? आणि म्हणून ही गोष्ट काही समीक्षक म्हणतात की लक्षात घेतली पाहिजे. आता जसं जीवशास्त्राऐवजी तत्वज्ञानाची मदत घेऊन आपण वाङ्मय प्रकाराच्या संकल्पनेचा जर शोध घेतला, तर विटगेन्स्टाईन नावाचा एक पाश्चात्य विचारवंत आणि त्यानं कुलसाम्याची संकल्पना वापरली. जसं मर्ढेकरांनी आपल्याकडे कुलसाम्याची संकल्पना वापरली, पाटणकरांनी सौंदर्य मीमांसा नावाने त्याचा त्यांनी ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी ही आपल्या वाङ्मय प्रकाराची ही कुलसाम्याची संकल्पना मांडली. आता कुलसाम्याची संकल्पना कशी आहे हे लक्षात घ्या. एखाद्या कुळामध्ये आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, त्याच्या पोटी जन्मलेला मुलगा, त्याचा मुलगा, त्याचा मुलगा, त्याचा नातू, आता म्हणजे एका आता जन्मलेल्या मुलाचा खापर पंजोबा, बाप, आजा, पंजा, खापर पंजा, त्याच्या पुढचा म्हणा की तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या पिढीचा. मग ते मुलगा कुणासारखा झाला? आज्यासारखं नाक आहे, चालण्याची ढब त्याच्या आज्यासारखी, बरं का. तसं आपले जे वाङ्मय तयार झालेले आधी, मग त्या वाङ्मयाच्या संदर्भात आपण असं साम्य शोधलं पाहिजे. असं साम्य शोधता येतं आणि त्याच्याहून आपल्याला ते कोणत्या प्रकारात मोडतं हे सांगता येतं. असं विटगेन्स्टाईनचा आधार घेऊन आणि नंतरच्या काळात पाटणकरांच्या भूमिकेचा विचार करून सांगता येतं. आणि म्हणून ही कुलसाम्याची संकल्पना वाङ्मय प्रकाराच्या विचारात काही बाबतीत उपयुक्त ठरू शकते का याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून निरनिराळे वाङ्मय प्रकार जे आहेत ते वाङ्मय प्रकार त्याचे स्वतंत्रपणे खरे तर कप्पे नाहीत, तर साम्य भेदयुक्त असं त्याचं नातं आहे असं म्हणतात. कारण काही नाटकामध्ये देखील कविता येते ना. आता आपणाला अभ्यासक्रमाला नटसम्राट हे नाटक आहे. आता या नाटकामध्ये आप्पासाहेब बेलवलकरांच्या तोंडचे जे वाक्य किंवा शिरोडकरांचे हे नाटक, तर ते संवाद जे ते संवाद काही काव्याच्या पातळीवरचे आहेत, नाही का. आभाळ पाठीवरून घेऊन फिरणाऱ्या हत्तीला विचारा, तेही तुम्हाला सांगेल या जगात कोणीच कोणाचं नसतं. अंतराळात भटकणारा एखादा आत्मा वासनेच्या जिन्याने जन्म घेतो आणि मग आम्हाला वाटतं आम्ही आई झालो, आम्ही बाप झालो. खरे तर या जगात कोणीच कोणाचं नसतं. किंवा टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन, असं गणपतराव बेलवलकर म्हणतात स्वगतामध्ये. जगावं की मरावा एकच सवाल आहे. जगायचं असेल तर जगावं लाचार बेशरम आनंदानं, नाहीतर उकिरड्यावर फेकून द्यावं हे खरकाट्या पत्रावळीच्या तुकड्यासारखं जिनं. किंवा अशी एक निद्रा लागावी की त्या निद्रेला जागृतीचा कधीच किनारा नसावा. मृत्यूच्या महासर्पानं असा एक दंश करावा आणि जागृतीचा किनारा कधीच नसावा. पण त्याच झोपेत जर स्वप्न पडायला लागली तर इथंच तर मेख आहे. आणि म्हणून आप्पासाहेब बेलवलकर म्हणतात, हे करुणा करा, ज्यानं आम्हाला जन्म दिला तूही विसरलास, आणि ज्यांना आम्ही दिला तेही विसरले. मग सांग हे करुणा करा, आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं? सांग. ही स्वगत आहे कवितेतले सगळं. मग नाटकामध्ये कविता आली, मग तुम्ही प्रकार भेद जे आहेत, संकल्पना वाङ्मय प्रकाराच्या संदर्भात जर विचार केला तर ही मग वाङ्मय हे नाटक आहे असं तुम्ही म्हणून मग त्याच्यात कविता आली का? म्हणून हे प्रकारभेद जे आहेत, हे प्रकारभेद हे स्वतंत्रपणे असं आपण तंतोतंत त्याचे कप्पे करून उपयोगाचं नाही, तर त्यांच्यामध्ये जे साम्य भेद आहे याचं एक नातं आपणाला सैद्धांतिक रूपाने सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून
दिलीप चित्रेंचं एक पुस्तक आहे असं. दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे एक समीक्षक लेखक आहेत, कवी आहेत मोठे. यांचं शिबाराणीच्या शोधात नावाचं एक पुस्तक आहे. हे पुस्तक आत्मचरित्र आहे की प्रवास वर्णन नाही, म्हणजे कसं सांगता येईल? गोडसे भटजींचा माझा प्रवास किंवा लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्रे, मग हे कोणत्या प्रकारचं पुस्तक आहे? आत्मचरित्रे की प्रवास वर्णन आहे हे निखालसपणे सांगता येणार नाही. म्हणून कुलसाम्याची संकल्पना ही देखील विशिष्ट मर्यादेच्या बाहेर आपणाला जोडता येत नाही. म्हणून काही वाङ्मय प्रकाराच्या संदर्भात ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. काही अभ्यासकांचं तर म्हणणं असं की कोणताही वाङ्मय प्रकार हा जो असतो हा आशय आणि तो व्यक्त करणारी संकेत व्यवस्था यांच्या संबंधातला असतो. एखाद्या विशिष्ट ऐतिहासिक अक्षावर निर्माण झालेला खुला असा संच असतो तो. म्हणजे मार्क्सवादी समीक्षेचं जर ऐतिहासिकतेचे परिणाम आपण पाहिले किंवा शोधायला गेलो तर वाङ्मय प्रकार यातील जे संबंधांचं चित्रण आहे हे चित्रण आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून वाङ्मय प्रकार आपण काटेकोरपणे न बघता ते त्यांचे कसे सहसंबंध आहेत याचा विचार करावा. आणि असा विचार जर केला तर वाङ्मय प्रकारांच्या संकल्पना आपणाला समजून घेण्यासाठी ते मार्गदर्शक ठरेल. म्हणून वाङ्मय प्रकार हे सामर्थ्यशाली प्रयोगाच्या स्वरूपाचा जर असेल किंवा जुन्या संकेत व्यवस्थेची मोडतोड करून नवीन काही संकेत व्यवस्था निर्माण करणारा जर एखादा वाङ्मय प्रकार असेल तर त्याचा विचार आपणाला करावा लागेल. नेमाड्यांची जी कोसला कादंबरी किंवा जॉईसची युलिसिस ह्या बाहेरचा पाश्चात्य लेखक आहे त्याची असेल, किंवा लोकप्रिय वाङ्मय प्रकार जे आहेत बाबा कदम यांचं गुलशन नंदा, अहो हे तर इडली आर्केड आणि मी हे कामतांचं पुस्तक म्हणजे हे जे हे लोकप्रिय साहित्य प्रकार आहे, वाङ्मय प्रकार आहे. मग हे कोणत्या प्रकारात तुम्ही बसवणार? कथा कादंबरी म्हणजे लक्षात ठेवा आशयाच्या पातळीवर आणि रचनेच्या पातळीवर असा काटेकोरपणे आपण त्याचे वाङ्मय प्रकार म्हणून अभ्यास करू न करता त्या एकमेकाचे सहसंबंध कसे याचा अभ्यास करावा. असा विचार या वाङ्मय प्रकाराच्या संकल्पनेच्या संदर्भानं आहे. पहा, यानंतरचा भाग आपण उद्याच्या तासात पाहूया. ठीक आहे.